विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील टॉपिक नंबर 5 ज्याला आपण इमोशन्स किंवा भावना असं म्हणतो आहे, या टॉपिकचा अभ्यास करत असताना गेल्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकची इंट्रोडक्शन ज्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो आहे, या प्रस्तावनेचा आपण अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतर त्याच्यापुढे जाऊन आपण भावनेचा इतिहास समजून घेतलेला होता, हिस्ट्री ऑफ इमोशन्स ज्याला आपण म्हणतो. तर या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर टी.पी. सिया या संशोधकांनी भावनेबद्दल जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते मत आपण अभ्यासलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपले जीवन हे भावनांनी परिपूर्ण असतं आणि आपण सर्वजण भावनांच्या अधीन असतो, अशा प्रकारचे विचार या डॉक्टर टी.पी. सिया या संशोधकाने व्यक्त केल्याचे आपण अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर आपल्या भावना, इच्छा, विचार आणि वर्तनास प्रभावित करतात आणि ते आपल्या वर्तनाला किंवा आपल्या जीवनाला आकार देतात, अशा पद्धतीचं भावनेबद्दलचं या डॉक्टर टी.पी. सिया या संशोधकाचं मत आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या लेक्चरमध्ये आपण भावनेची डेफिनेशन घेतलेली आहे, ज्या डेफिनेशनमध्ये शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचं एकत्रित संयोजन म्हणजे भावना किंवा ज्याला आपण इमोशन्स असं म्हणतो आहे, फिलिंग्स असं म्हणतो आहे. तर त्याविषयी आपण डेफिनेशन जाणून घेतलेली आहे, ही डेफिनेशन आपण जाणून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. रस्त्याने जर आपण रात्रीच्या वेळी आपण रस्त्याने चाललेलो असू तर अचानक एका ठिकाणी काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला किंवा कोणीतरी लोक आहेत असं जर आपल्याला वाटलं तर आपल्यामध्ये सुरुवातीला भीतीदायक भावना निर्माण होते. म्हणजे भावना पहिल्यांदा क्रिएट होतात, त्याच्यानंतर आपण विचार करू लागतो की आपल्याला भीती वाटली की आपण आता काय करतील हे लोक, आपल्याला काही हानी तर पोचवणार नाहीत ना. म्हणजे आपण सुरुवातीला अलर्ट झालो, सतर्क झालो, भीतीदायक भावना आपल्यामध्ये निर्माण झाली. त्यानंतर आपण विचार करू लागलो की हे लोक आपल्याला काही हानी तर पोचवणार नाहीत ना. तर अशा पद्धतीचा आपण विचार केला आणि शेवटच्या स्टेजमध्ये आपण वर्तन आपल्याकडून घडून आलं. कोणतं वर्तन? की आपण कोणाला तरी आवाज दिला किंवा कोणाची तरी मदत मागितली किंवा मोठ्याने विचारलं आपण की कोण आहेत, काय पाहिजे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आपल्याकडून काही ना काहीतरी बिहेवियर घडतं, वर्तन घडतं. किंवा आपण कोणाला तरी आवाज देऊन लोकांच्या मदतीची आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो किंवा लोकांना आवाज देऊ शकतो अशा प्रसंगामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी, जर ते लोक आपल्याला काही हानी पोचवणार असतील तर. म्हणजे या सगळ्या उदाहरणामध्ये आपण भावना कशा पद्धतीने निर्माण झाल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रियाप्रतिक्रिया देतो. सुरुवातीला भावना निर्माण होत असतात, व्यक्ती सतर्क होतो, भावना निर्माण होते, विचार करतो आणि व्यक्तीकडून कोणत्या तरी प्रकारचं वर्तन घडतं. तर या सगळ्या क्रियांचा आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला त्याच्यापुढे भावनेचे जे सिद्धांत आहेत, ज्याला आपण थेरीज ऑफ इमोशन्स असं म्हणतो आहे, तर या थेरीजचा आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये जे थेरीज आहेत, जे 3 प्रकारचे सिद्धांत आहेत, हे 3 सिद्धांत आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. यामध्ये जेम्स लँग या संशोधकाचा सिद्धांत आहे. त्याचबरोबर दुसरा जो थेरी आहे तो आहे कॅनन बार्ड सिद्धांत. त्यानंतर तिसरा जो सिद्धांत आहे तो आहे सॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत. तर या 3 सिद्धांताविषयी विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला जो सिद्धांत घेतो आहे तो आहे जेम्स लँग सिद्धांत. जेम्स आणि लँग हे 2 वेगवेगळे संशोधक आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला असं सांगता येईल की विल्यम जेम्स हे त्यांचं नाव आहे आणि कार्ल लँग हे एका संशोधकाचं नाव आहे. विल्यम जेम्स आणि कार्ल लँग या 2 संशोधकांनी एकत्रित येऊन हा भावनेविषयीचा सिद्धांत दिलेला आहे. त्यामुळे या सिद्धांताला आपण जेम्स लँग सिद्धांत असं म्हणतोय किंवा त्या नावाने आपण ओळखतो आहे. तर या सिद्धांतामध्ये जेम्स लँग असं म्हणतायत, जेम्स लँगच्या मते व्यक्तीला सुरुवातीला प्रथम शारीरिक उत्तेजनाचा अनुभव व्यक्तीला येतो. आपण भावनेच्या व्याख्येमध्येच अभ्यास केलेला आहे. भावनेच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं की शारीरिक उत्तेजना अगोदर निर्माण होते आहे आणि मग व्यक्ती त्याला प्रतिसादात्मक काही क्रिया करतो, त्याच्यातून भावनांची निर्मिती होते. अशा पद्धतीचं या डेफिनेशनमध्ये आपण अशा पद्धतीची माहिती घेतलेली होती. तशाच पद्धतीचं मत या जेम्स लँग या संशोधकांनी, या 2 संशोधकांनी आपल्या थेरीमध्ये दिलेलं आहे. व्यक्तीला सर्वप्रथम शारीरिक उत्तेजना व्यक्तीमध्ये निर्माण होते, त्यामुळे व्यक्ती एखादी भावना त्यामुळे व्यक्ती अनुभवतो. शारीरिक उत्तेजना निर्माण झाल्यामुळे व्यक्ती एखादी भावना व्यक्ती अनुभवते. आता इथं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल, शारीरिक उत्तेजनाचा परिणाम म्हणून एखादी भावना आपल्यामध्ये निर्माण होते, अशा पद्धतीचं मत या जेम्स आणि लँग या 2 संशोधकांनी व्यक्त केलेलं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की जेम्स लँग असं म्हणतात की आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही आहे.
आपण दुःखी होतो म्हणून आपण रडत नाही आहे, तर जेम्स लँग असं म्हणतो की आपण रडतो म्हणून आपण दुःखी होतो. बघा जेम्स लँगचा थेरी काय सांगतोय आपल्याला, की आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही आहे, तर आपण रडतो म्हणून आपण दुःखी होतो. अशा पद्धतीचं विवेचन जेम्स आणि लँग या दोन संशोधकांनी आपल्या जेम्स लँग थेरीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो थेरी आहे तो आहे कॅननबार्ड यांचा थेरी. कॅननबार्ड आपल्या थेरीमध्ये काय सांगतायत, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जेम्स लँग थेरीमध्ये, जेम्स लँग सिद्धांतामध्ये विल्यम जेम्स आणि कार्ल लँग हे दोन संशोधक एकत्रित येऊन त्यांनी हा थेरी दिलेला आहे. त्यामुळे त्याला आपण जेम्स लँग थेरी असं म्हटलेलं आहे. तसं इथे सुद्धा कॅननबार्ड या सिद्धांतामध्ये ऑल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड हे दोन संशोधक एकत्रित येऊन त्यांनी कॅननबार्ड थेरी दिलेला आहे. कॅननबार्ड थेरीमध्ये सुद्धा दोन संशोधक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी हा इमोशनचा थेरी त्यांनी दिलेला आहे. यामध्ये ऑल्टर कॅनन आहेत आणि फिलिप बार्ड आहेत. तर या कॅननबार्ड अशा पद्धतीचं नाव त्यांनी या थेरीला दिलेलं आहे. आणि या थेरीचा जर आपण अभ्यास केला तर हा कॅननबार्डचा जो थेरी आहे तो थेरी पूर्णपणे या विल्यम जेम्स आणि कार्ल लँगच्या थेरीच्या बरोबर अपोजिट आहे. कॅनन आणि बार्ड, ऑल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड हे दोन संशोधक या जेम्स लँगच्या थेरीच्या अपोज आहेत किंवा ते असहमत आहे, डिसॅग्री आहेत. कॅननबार्ड या संशोधकांना जेम्स लँग यांचं मत भावनेसंदर्भातलं मान्य नाही आहे. जेम्स लँग आपल्या थेरीमध्ये असं म्हटलेले होते की जेव्हा आपण दुःखी असतो म्हणून आपण रडतो असं नाही आहे, तर आपण रडतो म्हणून दुःखी होतो. अशा पद्धतीचं विवेचन या जेम्स लँग या थेरीमध्ये जेम्स लँगनी दिलेलं आहे. तर हे मत कॅननबार्ड यांना मान्य नाही आहे. कॅननबार्डनी या संदर्भामध्ये वेगळं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण पाहतो आहे. फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाही आहेत. केवळ शारीरिक, आपण जेम्स लँगच्या थेरीमध्ये शारीरिक उत्तेजनामुळे भावना निर्माण होतात असं जेम्स लँगने म्हटलेलं आहे. पण इथे कॅननबार्ड असं म्हणतात की फक्त शारीरिक उत्तेजनामुळे, फिजिकल स्टिम्युलेशनमुळे आपल्यामध्ये विशिष्ट भावनिक अनुभव निर्माण होत नाही आहेत. कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना निर्माण होत असतात. कॅननबार्डच्या मते आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना जरी निर्माण झालेल्या असल्या तरी प्रत्येकामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, भावना आहेत, त्या मात्र डिफरंट टाईपच्या असतात, त्या मात्र वेगळ्या प्रकारच्या असतात. त्यामुळे त्यांना हा जेम्स लँगचा थेरी मान्य नाही. कॅननबार्ड या दोन संशोधकांना त्यांच्या मते की समान शारीरिक उत्तेजना आपल्यामध्ये निर्माण झाली आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी प्रत्येकामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत, काही लोकांच्यामध्ये आनंददायक भावना निर्माण होतील, काही लोकांच्यामध्ये दुःखदायक भावना निर्माण होतील, काही लोकांच्यामध्ये राग किंवा अपमानित स्वरूपाच्या भावना निर्माण, अपमान असेल, राग असेल, क्रोध असेल, किळस असेल, तर अशा वेगळ्या प्रकारच्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ कॅननबार्ड या संशोधकांनी एक्झाम्पल दिलेले, आपण दुःखी असतानाच रडतो असे नाही, तर आश्चर्य आनंदामध्ये सुद्धा आपण रडतो. जेम्स लँगचं मत तुम्ही लक्षात घ्या. जेम्स लँग असं म्हणतात की आपण दुःखी असतो, आपण रडतो म्हणून दुःखी होत नाही आहे, आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही आहे, तर आपण रडतो म्हणून दुःखी होतो. दुःखी असल्यामुळं रडत नाही, आपण रडण्यामुळे आपण दुःखी होतो. अशा पद्धतीचं मत जेम्स लँगने मांडलेलं आहे. पण इथं मात्र कॅननबार्ड असं म्हणतात की आपण दुःखी असताना रडतो असे नाही, तर आश्चर्य आनंदामध्ये सुद्धा आपण रडतो. कारण इथे भावना वेगवेगळ्या आहेत, समान उद्दीपक परिस्थिती आहे, शारीरिक उत्तेजना समानच आहे. काय शारीरिक उत्तेजना? आपण दुःखी आहे, पण त्यावेळी मात्र आपल्यामध्ये भिन्न भिन्न स्वरूपाच्या भावना निर्माण होत आहेत. कोणत्या? आश्चर्यामध्ये सुद्धा आम्ही दुःखी होऊ शकतो, किंवा आम्ही रडू शकतो, किंवा आम्ही आनंदामध्ये सुद्धा रडू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला बोर्डामध्ये आपण मेरिट लिस्टमध्ये आलेलो आहे याचा खूप मोठा आनंद झालेला आहे, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात, म्हणजे तो रडतो. रडणं ही एक प्रतिक्रिया आहे, पण ही प्रतिक्रिया दोन वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये निर्माण होती आहे.
जेव्हा व्यक्ती दुःखी असतो तेव्हासुद्धा तो रडतो, आणि व्यक्ती जेव्हा आनंदी असतो, हॅपी मुमेंट्समध्ये असतो, त्यावेळीसुद्धा त्याच्याकडून रडणं ही प्रतिक्रिया आहे. म्हणून कॅनन बार्ड असं म्हणतायत की इथे केवळ शारीरिक उत्तेजनांमुळे एकाच वेळी आपल्याकडून एकच प्रतिक्रिया येईल असं नाही आहे, तर काही वेळा आपण दुःखी असताना रडतो असं नाही आहे. तर आश्चर्यजनक घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडून जेव्हा आपण आश्चर्याने सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात. एखाद्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटलं तरीसुद्धा आपण रडू शकतो, किंवा आपण आनंदामध्ये असू तेव्हासुद्धा आपण आपल्याकडून रडण्याची प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. आपण शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी पण स्वतंत्र अनुभवतो. शारीरिक उत्तेजना आपण एकाच वेळी अनुभवल्या. आपण शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी पण स्वतंत्रपणे अनुभवलेल्या आहे. जसं मी आता सांगितलं की रडणं ही भावना आहे, शारीरिक उत्तेजना आहे, पण त्याला मात्र परिस्थिती वेगवेगळी आहे. काही वेळा आपण आनंदामध्ये रडतोय, काही वेळा आश्चर्यजन्य परिस्थितीमध्ये रडतोय, तर काही वेळा दुःखी परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडून रडण्याची प्रतिक्रिया घडली जाते. अशा पद्धतीचं मत या कॅनन बार्ड या संशोधकाने आपल्या या कॅनन बार्ड थेअरीमध्ये दिलेलं आहे. शारीरिक उत्तेजन व भावना एकाच वेळी पण स्वतंत्र अनुभवतो आपण. भावना अनुभवताना सहानुभूती मज्जासंस्था, जेव्हा आपण एखादी भावना अनुभवत असतो त्यावेळी आपल्यामध्ये जी सहानुभूती मज्जासंस्था असते, आपल्याकडे 2 प्रकारच्या मज्जासंस्था असतात, सहानुकंपी आणि सहानुकंपी यंत्रणा ज्याला आपण म्हणतो. तर यातील सहानुभूती मज्जासंस्था किंवा सहानुकंपी मज्जासंस्था जी आहे, या मज्जासंस्थेमध्ये एखाद्या गोष्टीचा आपण भावना अनुभव घेत असताना, उदाहरणार्थ रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते. जेव्हा एखाद्या भावनेचा आपण अनुभव घेत असतो त्यावेळी सहानुकंपी मज्जासंस्था जी आहे आपल्यामध्ये, ती रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते. उदाहरणार्थ तुम्ही घाबरलेला आहात, एखादी सिच्युएशन अशी निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरला. आता उदाहरणार्थ मी सांगितलं की गेल्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की तुम्ही अंधाऱ्या रात्री रस्त्याने जात आहात आणि अचानक रस्त्याच्या बाजूला काहीतरी हालचाल तुम्हाला लोकांची जाणवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अलर्ट होता, एकदम सतर्क होता, आणि त्याचवेळी तुम्हाला खरकन भीती वाटली. आता ही भीती वाटल्यानंतर तुमची जी सहानुकंपी यंत्रणा आहे, सहानुभूती मज्जासंस्था जी आहे, ती रडणे आणि हृदय धडधडणे यासारख्या शारीरिक उत्तेजनांना घडवून आणते. तुम्हाला भीती वाटली म्हटलं की त्याबरोबर भीती वाटल्याबरोबर तुमचं हृदय हार्टबीट रेट जो आहे तो तुमचा वाढायला लागेल, हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडतील, श्वासोश्वासाची ब्रिदिंगची जी लेवल आहे ती चेंज होईल, श्वसनाचा वेग अधिक वाढायला लागेल, नाडीचे ठोके जलद गतीने पडायला लागतील, हातपाय थरथर कापायला लागतील. या प्रकारच्या क्रियाप्रतिक्रिया या सहानुकंपी यंत्रणेकडून, मज्जासंस्थेकडून त्याला प्रतिसाद, भावनेला प्रतिक्रिया म्हणून या गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. या माहितीचा अर्थ मेंदूमध्ये लावला जातो. ज्या क्रियाप्रतिक्रिया घडतात, एखादी घटना तुमच्या बाबतीमध्ये अशी घडली आहे की जिथे तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागलेला आहे, त्यावेळी रडणे, हृदय धडधडणे या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्यामध्ये निर्माण झाल्या आणि या माहितीचा अर्थ मेंदूमध्ये लावला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये एखाद्या भावनेची तुम्हाला जाणीव होते. प्रसंग तुम्ही पाहायला भीतीदायक, रस्त्याने जाताना एखादा चावणारा कुत्रा तुमच्याकडे येतोय म्हटल्याबरोबर किंवा तो तुमच्याकडे भुंकत येतोय म्हटल्याबरोबर तुम्ही सावध होता. सावध झाल्याबरोबर तुमच्यामध्ये, जसं मी आत्ता सांगितलं, या सहानुभूती मज्जासंस्थेमध्ये वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन रिॲक्शन निर्माण व्हायला लागतील, ज्यामध्ये हातपाय थरथर कापणं, हृदयाची स्पंदनं जलदगतीने वाढणं, दरदरून घाम येणं, कुत्र्याला समोर येताना पाहून दरदरून तुम्हाला घाम यायला लागेल, आणि मेंदू या सगळ्या प्रक्रियेचा अर्थ लावतोय आणि त्यामुळे तुम्हाला जाणवतं की आपल्याला आता भीती वाटलेली. नंतर काही वेळाने तो चावणारा कुत्रा पाठीमागे गेल्यानंतर हळूहळू ही निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावरती येते आणि जी लक्षणे सहानुकंपी यंत्रणेमुळे तुमच्यामध्ये निर्माण झालेली होती, भीती वाटली, सहानुकंपी यंत्रणेपर्यंत हा संदेश गेला, सहानुभूती मज्जासंस्थेपर्यंत हा संदेश गेला आणि तिथून तुम्हाला या भीतीची जाणीव झाली. काही वेळानंतर भीती कमी झाली, हळूहळू ही निर्माण झालेली लक्षणे तुमच्यामधली कमी व्हायला लागतात. तर हे झालं या कॅनन बार्डच्या थेअरी संदर्भामध्ये. तिसरा जो थेअरी आहे तो आहे सॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत. तर हा जो थेअरी आहे तो आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.
तोपर्यंत आपण थांबतोय. विद्यार्थी मित्रो, धन्यवाद.